सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. दावोसला जे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभाग, MMRDA आणि सिडको आम्ही सगळे शिष्टमंडळ जे गेलो होतो, त्यात 30 लाख कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि त्याच्यातली सुमारे 3.25 लाखाची इन्व्हेस्टमेंट, 3.25 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही कोकणामध्ये होणार आहे, MMR रिजन सोडून. त्याच्यामुळं रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, याच्यामध्ये हे प्रकल्प आणण्याचा आमचा मानस आहे, आमची इच्छा आहे आणि याच्यामुळे नक्कीच बेरोजगारी दूर होणार आहे. जसं आपल्याला आता वाटतच्या परिसरामध्ये धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरची घोषणा आम्ही केलेली आहे. रत्नागिरीमध्ये, शिरगावमध्ये VIT सेमीकंडक्टरचा कारखाना येतो आहे. असे अनेक प्रकल्प रत्नागिरीमध्ये देखील येतील आणि कोकण पट्ट्यामध्ये देखील. सर, रायगडमध्ये तिसरी मुंबई अस्तित्वात येते किंवा तिसरी मुंबई, सिंधुदुर्गात पर्यटन झाले, मग रत्नागिरीत आपण दावोसला सांगितल्याप्रमाणे काचेचे कारखाने किंवा असे येणार ग्लास फॅक्टरी ते नेमकं काय? एक ग्लास फॅक्टरी म्हणजे काच बनवण्याचा जो कारखाना आहे तो मोठ्या पद्धतीनं या संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. कारण त्याच्यानंतर इकोसिस्टम जी जनरेट होते, त्याच्यामुळे छोटे छोटे उद्योजक कोकणामध्ये तयार होऊ शकतात. त्याच्यासाठी ग्लास फॅक्टरी आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. सर, एकंदर त्याला रोजगार किती आपल्याला उपलब्ध होऊ शकतो कोकणासाठी, फक्त रत्नागिरी असं नाही? कोकणासाठी म्हणजे आता नाही म्हटलं तरी 1,00,000-1.5 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो याच्यातला. सर, आता राज्याची परिस्थिती पाहते, मुंबई महानगरपालिकेत फेब्रुवारीमध्ये महापौर बसण्याची शक्यता आहे, कारण कोकण भवनमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कोणीच गेले नाही. हे मुद्दाम होतं आहे की आपसात मतभेद आहेत की काही ठराविक गोष्टी? अजिबात महायुतीमध्ये मतभेद नाहीत. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे हे 100% निश्चित आहे. मराठी असेल? आम्ही जाहीर केले मराठी असेल म्हणून. सर, गणेश नाईक असं म्हणतात की जर पक्षाने आदेश दिला तर शिंदेचं नामोनिशाण मिटवून टाकेल, अशा प्रकारची गणेश नाईक म्हणतात. काय असे अनेक लोक स्वप्न बघतात ना, त्याच्यामुळे गणेश नाईक असं बोललेत का मध्ये मला? असं जर बोलले असतील तर स्वतः आता त्याची उत्तरं अनेक वेळा आम्ही दिलेली आहेत, पण गणेश नाईक साहेब जर असं बोलले असतील त्यांनी विचार करून बोललं पाहिजे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे ग्रासरूटपासून मोठं झालेलं एक नेतृत्व आहे आणि ते संपवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर कधीही संपणार नाही आणि गणेश नाईकानंतर नाहीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी नवी मुंबई सांभाळावी, उगाच एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये. जर बोलले असतील तर. KDMC मध्ये आम्ही विरोधी वातावरणावरती बसवलं तयार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले, पण शिंदे किंवा भाजप यांची साथ आम्ही देणार नाही. आवश्यकच नाही ना, उगाच स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काहीतरी बोलण्यात काही अर्थ नाही. KDMC मध्ये आवश्यकता कुठं आहे UBTची? आम्हाला तिथं शिवसेना आहे, त्याच्यानंतर BJP आहे, मनसे आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे ज्यांची आवश्यकता नाही त्याने उगाच आमच्याबरोबर येतो म्हणून सांगायची पण गरज नाही. त्यांची आवश्यकता नाही KDMCला. सर, सध्या ते राजकारण चालू आहे मुंबई मुंबरामधलं, म्हणजे महाराष्ट्रात हिरवा किंवा भगवा याकडे कसं पाहता? कारण ते महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच त्याला भगवा महाराष्ट्र म्हटला जातो. असं विष पेरायचा कोण जर प्रयत्न करत असतील तर भगव्याचे पाईक ते सहन करणार नाहीत, हे शिंदे साहेबांनी देखील सांगितलं आणि हीच आमची शिवसेनेची भूमिका आहे. भाजपचे संपर्क प्रमुख राजेंद्र साळवे यांच्या संदर्भातली ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आणि त्यावरून सध्या जोरदार चर्चा देखील सुरू आहे. नेमकं काय त्या संदर्भात? याबाबत मी स्वतः धाराशिवच्या सगळ्या लोकांशी बोललेलो आहे. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. राजन साळवी हे माजी आमदार आहेत, शिवसेनेचे आमचे तिथले संपर्क प्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांनी अतिशय योग्य पद्धतीनं तिकीट वाटपाचा फॉर्म्युला सगळ्या भाजपच्या लोकांना बरोबर घेऊन केलेला होता, परंतु ज्यांना तिकीट मिळत नाही ते अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करतात. साहेब, वारंवार ड्रग्ज सापडले जाते, या ड्रग्जचाच पैसा राजकारणात वापरला जातो असा आरोप थेट संजय राऊतांनी केलेला आहे. नवीन एक ब्रेकिंग त्याच्यामध्ये मोठं सगळं. तुमचा टाइमपास, आमचा टाइमपास आणि जनतेचा टाइमपास. त्याच अनुषंगाने सर असं ते पण म्हणाले की अंमली पदार्थांच्या पैशावरती खाण्याची सत्ता जी आहे ती मिळवली गेली. तीच ब्रेकिंग ना. आणि काय तुम्हाला ब्रेकिंग पाहिजे सकाळी त्याने दिली. लोकांचं पण म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचं मनोरंजन होतं आहे. याचा परिणाम एकही मतावर होत नाही. आमच्या सत्ता सगळीकडे येत आहेत. तुम्ही लोकसभा बघा, विधानसभा बघा, नगरपालिका बघा, महानगरपालिका, काय त्यांच्या बोलण्याचा परिणाम होतोय कुठं? त्याच्यामुळे तुम्हाला रोज सकाळी ब्रेकिंग मिळते आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे तुमचा पण टाईमपास आणि आमचा पण टाईमपास. त्याच्या पलीकडे काय? आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री चिपळूणमध्ये 2 दिवसांनी येत आहेत, तर तिथे एकच महायुतीची काही सभा आहे का? म्हणजे असं मुख्यमंत्री महोदय महायुतीच्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी 28 तारखेला येतात आणि त्याच्यानंतर ते सिंधुदुर्गामध्ये जाणार आहेत.
सर कैसे हराया एकसारखं डिचवून किंवा चिडवून राज्यातलं वातावरण दूषित करण्यासाठी असे प्रयत्न केले जात आहेत का? पण मला ते असं वाटतं की ते जे कैसे हराया हा जो विषय होता तो तुतारीवर उभे राहिलेल्या उमेदवारांसाठी होता असं मला वाटतं, मला एक्झॅक्टली माहीत नाही. परंतु त्यांनी जे हिरवा आणि भगवा हे जे काही वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं मी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे 100% भगवा महाराष्ट्र आहे आणि तो भगवाच महाराष्ट्र राहणार. अंबादास दानवे असं म्हणाले की शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे, ती भाजप चालवतं. काय म्हणले? शिंदेची टोळी ही गद्दारांची टोळी आहे आणि ती भाजप चालवतं, दानवे साहेब म्हणाले. हो. म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता. म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. पुढे दिवसात आमच्यासोबत असतील ते. दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात. बोलणी सुरू झाली आहे? ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? मगाचा मुंबईच्या अनुषंगाने प्रश्न की मुंबईच नव्हे तर संबंध महाराष्ट्र हिरवा केला जाईल असं इम्तियाज जलील म्हणाले. त्यांना मग इम्तियाज जलील म्हणू दे किंवा ते आमच्या भगिनी निवडून आलेल्या म्हणू दे, मी मगाशी देखील सांगितलं की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र झाशीच्या राणीचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे भगवा महाराष्ट्र हा पूर्वी होता, आता पण आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. सर मुंबई कल्याण डोंबिवलीमध्ये जे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत त्यांच्यावरती उद्धव साहेब ठाकरे म्हणाले की आम्ही त्यांच्यावर एक कारवाई करू देत. आता कारवाई काय करणार कशी करणार ते केल्यानंतर आपल्याला कळेल ना. पण स्वतःचे आमदार स्वतःचे नगरसेवक हे स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थांबत का नाहीत? 4 दिवसापूर्वी निवडणूक झाली, आता दुसरीकडे जातात. त्याच्यामुळे नेतृत्व सक्षम आहे की नाही याचं आत्मचिंतन नेतृत्वाने केलं पाहिजे. सर रत्नागिरी नगर परिषदेच्या संदर्भात आता मोठ्या प्रमाणावर निधी नाही आहे. झालेल्या 4.5 वर्षाचं काय काम आहे ते उपसलं जाते किंवा लोकप्रतिनिधी करतात, त्याच्यातनं वाद संवाद होत आहे. यापुढे आपण नगर परिषदेकडे कशा दृष्टीने बघणार? कालच सगळ्या सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये मला ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या नगरसेवकांना दिलेल्या आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी देखील लोकप्रतिनिधींशी संयमानं वागलं पाहिजे, प्रोटोकॉल राखून वागलं पाहिजे, ही भूमिका देखील पालकमंत्री म्हणून माझी नक्की आहे. सर पण 4.5 कोटीचा जो भ्रष्टाचार शौचालयाचा झाला तो त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत उपाध्यक्षाकडे, ते कागदपत्र याच्यामध्ये माझी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झालेली आहे. जर नगरसेवकांनी ह्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला तर जिल्हाधिकारी किंवा कोकण आयुक्त याच्यामध्ये चौकशी करतील. सर बार्शीनंतर आता माढ्यामध्ये सुद्धा 2 शिवसेना एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतं, काय आहे? नाही, स्थानिक पातळीवर काय झालं असेल आम्हाला माहिती नाही, परंतु 2 शिवसेना एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. ओके. तालुक्यात सगळेच्या सगळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती येतील का? रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा 100% फडकेल आणि आमचा स्ट्राईक रेट हा 100% असेल. विरोधकांपैकी कोणीच येणार नाही असं आपलं म्हणणं? अनेक आहेत, नाशे उभे राहिलेले आहेत, अपक्ष उभे राहिलेले आहेत. काही आम्ही आमचा परफॉर्मन्स दाखवू ना, आपण त्यांच्यावर कशाला टीका करायची? आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि जनतेच्या जीवावर आम्ही 100% यशस्वी होऊ. गणेश नाईकांनी विधान केलेलं आहे की कार्यकर्त्यांवरती अन्याय झाला, पक्षाने आदेश दिले तर शिंदे गटाचं नामोनिशन पण मिटवू. गणेश नाईक हे भाजपाच्या लाटेवर स्वार होऊन अशा पद्धतीच्या गोष्टी करतायत. एक गोष्ट त्यांनी पहिली समजून घेतली पाहिजे, स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब सलग 5 वेळा न पडता निवडून आलेले एक लोकप्रतिनिधी आहेत. ते शिवसेना पक्ष म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहेत आणि त्यांच्या उपकारामुळं त्यांनी जर उठाव केला नसता आणि भाजप आणि शिवसेना अलायन्स झाली नसती तर गणेश नाईकांना मंत्रिपद देखील मिळालं नसतं. हे देखील भान गणेश नाईक साहेबांनी ठेवणं गरजेचं आहे. उठसूट एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून TRP मिळवणं आणि ब्रेकिंग करणं याच्यातच मला असं वाटतं की गणेश नाईकांचा आता दिवस जातो आहे. त्याच्यामुळे गणेश नाईक साहेबांना मला विनंती करायची आहे की तुमच्या वयाचं भान राखून तुमचा सन्मान ठेवून आजही शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरनं अतिशय शांततेनं सगळ्या गोष्टी घेत आहेत. परंतु अशा पद्धतीनं बोलणं याच्यापुढे शिवसैनिक खपवून घेणार नाहीत. ही भूमिका शिवसेना म्हणून आमची राहणार आहे. आणि म्हणून मी उल्लेख केला की नेता बनत असताना किंवा आव्हान देत असताना सलग निवडून येणं आवश्यक आहे, न पडता निवडून येणं आवश्यक आहे. हा माझा त्यांना सल्ला नाही तर त्यांना सूचना आहे. आणखी ते असं पण म्हणाले की ठाण्यातही भाजपचा महापौर झाला असता आणि उल्हासनगरमध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजपचा महापौर झाला असता जर पक्षानं
नाही, महापौर कुठं झाला असता कुठं नाही झाला असता नंतरचा प्रश्न आहे, पण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केला नसता तर हे मंत्री झाले नसते, हे मात्र निश्चित आहे. सुषमा अंधारेंचा दिवस दिला आहे. एकनाथ शिंदेची नक्कल केलेली पाहायला म्हणजे सुषमा अंधारेंनी. नाही, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक नकलाकार आता तयार होत आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.